सणासुदीचा हंगाम आलाय आणि जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवे इलेक्ट्रॉनिक्स घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगतो तुम्हाला उल्हासनगर मधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक शोरूम महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर रोड नंबर 3 येथे सुरू आहे धमाका ऑफर्स, तेही उच्च दर्जाचे प्रीमियम टीव्ही, सर्व मॉडेल्स आणि फक्त टीव्हीच नाही, एसी, फ्रीज, सिंगल डोर आणि डबल डोर, वॉशिंग मशीन, एअर कूलर आणि डिग्री कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लॅपटॉप्स, वॉटर प्युरिफायर सगळं आहे एकाच शोरूम मध्ये आणि एकाच जागी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिळेल तुम्हाला इझी EMI ऑप्शन विथ 0% इंटरेस्ट रेट. तर वाट कसली बघताय, आजच विजिट करा महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर 3. आणि हो, आमच्या पेजला आत्ताच फॉलो करा. ड्रग्स तस्करी में लिप्त एक बड़े गिरोह पर पुलिस ने शिकंजा कसते हुए 17 आरोपियों के खिलाफ मकोका के तहत कार्रवाई कर ठाणे पुलिस आयुक्तालय में इतिहास रच दिया है. कल्याण की खड़कपाड़ा पुलिस ने DCP अतुल झेंडे और ACP कल्याण जी घेटे के मार्गदर्शन में ये बड़ी कार्रवाई अंजाम दी है. दरअसल अगस्त 2025 में कल्याण DCP स्क्वाड ने आंध्र प्रदेश के विशाखापट्टनम के जंगलों में छापा मारकर ड्रग्स तस्करी रैकेट का भांडाफोड़ किया था. उस कार्रवाई में पुलिस ने 62 किलो गांजा जब्त कर 13 आरोपियों को गिरफ्तार किया था. पिछले 1.5 महीने से जारी जांच के बाद पुलिस को इस रैकेट के सरगना गुफरान शेख तक पहुंचने में सफलता मिली. गुफरान शेख समेत बाबर शेख, सुनील राठौड़, आजाद शेख, रेशमा शेख, शुभम उर्फ सोनिया भंडारी, आसिफ शेख, सोनू सैयद, प्रथमेश नलवड़े, रितेश गायकवाड़, अंबादास खामकर, आकाश भेताड़े और योगेश जोध को पुलिस ने गिरफ्तार किया है. बताया जा रहा है कि ये गिरोह महाराष्ट्र के कई जिलों में ड्रग्स सप्लाई करता था. पुलिस ने इनके आपराधिक रिकॉर्ड को देखते हुए मकोका लगाया है. ये पहली बार है जब ठाणे पुलिस आयुक्तालय के तहत NDPS केस में इतनी बड़ी संख्या में आरोपियों पर मकोका लगाया गया है. फिलहाल इस गिरोह के 4 सदस्य अब भी फरार बताए जा रहे हैं, जिनकी तलाश में पुलिस की कई टीमें जुटी हैं. मकोका के तहत हुई इस कार्रवाई को पुलिस की बड़ी सफलता माना जा रहा है. ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण NDPS अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेला आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि गायकवाडांच्या पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासात निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने. आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं. असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत. आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं. एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं. हा तपासात निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशनल CP सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता. आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये MCOC त्यामध्ये अप्लाय केलेला आहे. आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे.
सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याणजी गेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे. सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोक्का कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल 13 आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी, मी तेलंगणा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि याच्यामध्ये 3 प्रकारे त्यांची क्राईम करण्याची मोडस होती. एक टीम जी असेल, एक विशाखापट्टणम उडीसा या ठिकाणी माल आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहेत त्या डीलर पर्यंत पोहोचवणे, त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये. अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि हा गुफरान शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा 6 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा, पुणे असेल, बदलापूर असेल, विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत ते नार्कोटिक क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते. म्हणजे अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते. त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे. तो पुण्यातली एका मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोक्काच्या अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याच्या आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूरमध्ये जे काही आपण कोम्बिंग ऑपरेशन आणि जे आरोपी ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून 100 किलो पेक्षा येतो 115 किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता. त्यामध्ये मोटरसायकल्स असतील, कार्स असतील, ज्या कारचा उपयोग ते माल ने-आण करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं. त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते. आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस ते विशाखापट्टणम या ठिकाणी जे गांजा आणण्याकडे जात होते त्याकरता एकमेकांना संपर्क आणण्याकरता ते वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते. अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे ह्या संपर्कात राहून ते वॉकी टॉकी सुद्धा ते एकमेकांना संपर्क आणण्याकरता युज करत होते. हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे. असा जवळ आपण 70 लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे.